आजच्याला अंगारकी चतुर्थी असल्यामुळे मी नाईने उपास धरला होता आणि आई म्हणली बसल्या बसल्या मला तेवढी बटाट्याची साली काढून दे, तेवढंच माझं काम होईन एक. त्याच्यानंतर मस्तपैकी चहा पिलो. आजच्याला काय अंगारकी चतुर्थी असल्यामुळे कशाचं बुकणं नाही, ओनली खिचडी. एवढा बोलायचं नाही अण्णा, त्याचा जागा नाही का यो गेलो खिचडी काय माझ्या डब्यात जस्ट खिचडी. खिचडी झाल्या गणपती बाप्पांना परसाद दावला आणि गणपती बाप्पांच्या पाया पडलो. म्हणलं चुकलं माकलं काय असेल तर माफ करा. गणपती बाप्पा मोरया. ठेव. गणपती बाप्पाला आणि तुळशीला परसाद दावून थोडी खिचडी राहिली होती, त्याचा पण बुकणं पाडला. पण एक गोष्ट आईच्या कानावरती घातली, म्हणलं खिचडी बघ. आई ती काढली. त्याच्यानंतर मी पप्पा निघालो तर वालीच्या राहिलेल्या 6 साऱ्या तोडायला. भावाला गाडी लागत होती त्याच्यामुळे भाऊ आम्हाला वावरात सोडायला आला होता. वावराच्या अलीकडे सोडलं. मी पप्पा निघालो चालत. त्यांना कांदा चांगलं सुधारलंय का नाही, एक नंबर कांदा झालाय टवटवीत. तर नाशिक मारल्यामुळं कुरपण करायची वाचली ना. बायांचा रोज वाचला ना. तिथं किती बाया लागल्या असत्या, 5-6 बाया लागल्या असत्या. पण ठेवले. ओ बाई साहेब पिकले, सीताफळ पिकले. दारा नको सकाळ सकाळ सर्दी होते, नको खाऊ. सकाळ सकाळ नको का? नको. आईने त्यात सीताफळ लपून ठेवलं पिकायला. आजच्याला नेमकी अंगारकी चतुर्थी आणि त्याच्यात पप्पा म्हणले आता खाऊ नको, नाही तर मग सर्दी होईल. म्हणलं तुम्ही म्हणान तसं. आई म्हणून माझं सीताफळ कुणी खाल्लं, आमच्या नशिबात होतं ते आम्हाला भेटलं. चालू करायची. आई म्हणून माझं सीताफळ कुणी खाल्लं. फटका पाडल्या घेऊन त्याचे बघा की पुढे चल पटक्या. बघा की इथं मी पिशवी बांधतोय. मला लावलंय खाल्ल्या आवट्यात सरी तोडायला आणि पप्पा तोडत्यात वरून. मी खालून तोडणार, मी इकडून तोडणार आणि पप्पा वरून येणार. ही सरी मग राहिली तर राहिली तशीच राहून. इकडं काय मोकळं आहे ना, कोण नसतंय तोडायला. मग एकदा ही सरी तोडली की आज शेंगा तोडायला मोकळं झालं. भोपळ्याला फुलं नव्हती, रात्रीत भोपळ्याला फुलं फुटल्यात. आजच्याला वालीच्या शेंगा तोडायला दोघंच असल्यामुळं कुणाचाच कुणाला ताळमेळ नव्हतं लागणार. आई असली का नाही आमच्या दोघांच्या लय गप्पा गोष्टी चालतात. आज आपल्यापाशी सावली जवळ आहे त्याच्यामुळे सावलीची किंमत कळत नाही, पण उद्या सावली आपल्यापासून लांब गेली का नाही, तेव्हा डोक्यावरती ऊन पडलं का नाही, तेव्हा त्या सावलीची आठवण येते. चांगला माल गावलाय, तुम्हाला पण चांगला गावलाय, मला पण चांगला गाव. हे सरीला चांगला माल गावलाय. आता हे एका बादलीत, ह्या बादलीत होता की तुमच्या वाल्या होता नाही तर माझ्या वाल्या होता. तुम्ही बोर चालू करता का? आपटा जरा बादली. कुठल्या सरीत येणार? बरोबर. तुम्ही चुका काढताय. तुमच्या सरीत तर बघा इथं निबऱ्याच ठेवले तुम्ही. प्रत्येकाच्या सरीत निबरा माल गावतोच आणि थोडा का होईना चांगला आणि थोडा तरी माल तुटलेला गावतोच. पण पप्पा म्हणतात तुझ्या मागे लय माल सापडला. पप्पाच्या मी मागं मला माल सापडला. पप्पाला जाऊल्या 2-3 शेंगा. पप्पा डायरेक्ट गप्पच बसले. चालू करून पोतं आणि बादली भरून घेतो. पप्पा असलं की डायरेक्ट हुसाच खोलायला होतात. मी नाही हुसाच खोलत, मी डायरेक्ट इकडं तिकडं पाणी शोधायला जातो. मोटर चालू केली का? केली. पाणी तर नाही आलं अजून, पाईप भरत असं. वाटतं खटका टाकलेला आवाज आला. बघतो ना कोण आले. इकडं अर्धा तास झालं मी इकडं पोतं वल्ल करायला थांबलोय. तुमचं काय र डीपी कोणतरी आलेले, काम चालू आहे. त्यांची एक मोटर बंद पडलेली त्याच्यामुळे ते तिथं फ्यूज टाकतात, त्याच्यामुळं बंद केलं. बंद केलेलंच बरं आहे, नाही तर चुकून इकडं तिकडं हात लागला ना जाळून धुर डायरेक्ट संगच. लाईटीचं काम लय बेकार. तवा येईन पोत्यात वाल भरून ठेवतो, लाईट आली ना डायरेक्ट बादलीने पोत्यावर पाणी ओततो. फ्यूज आलं ना बोरला पाणी आपल्या. पाईप भराय वेळ लागतोय.
दुपारी हात धुईला बादली भरून ठेवली. म्हणलं त्याच्यासाठी परत हुसाच खोलायचा आणि बादली भरायचं ती कुणी झंझट सांगितली. त्याच्यामुळं आत्ताच भरून घेतली आणि हुसाच आवळून घेतला. ओके झाली बंद. काही ठिकाणी शेंगांच्या गोपार असं खाली लटकलं का नाही तिथं बसायला लागते आणि काही ठिकाणी उभं राहायला लागते. कुठंच सुख नाही. माणसाला वाटते तारं वाल केले तर सुख आणि खाली केलं तरी सुख. कुठंच सुख नाही. नाही गावला माय बी सरीला नाही गावला. ही सरी काय झाली पाताळेले. सरीला काय झालंय माहितीये का आता पानगळती व्हायला लागलेली. आता इथून पुढे गेलं ना अण्णा मग हिरवळ आहे मग तिथं आहे माल चांगला. आता ह्या सरीला नाही माल पानगळती झाल्यामुळे. तुमची बादली बघू अण्णा नीट दावा बरं. काहीच नाही गावल्या हो शेंगा. ह्या पाईपापर्यंत तर आपल्याला मग अशी चांगल्या शेंगा गावल्या होत्या. एक एक बादल्या अर्ध्या बादल्या गावल्या होत्या. पातळ झाल्यापासून शेंगा बिल्या गांढरल्या काय तरी तोडून पप्पांच्या सरीत शेंगा तोडाय आले. तुमच्या सरीत लय माल आहे काय? हा लय माल आहे. आज 2 बादल्या वाटायला आज 2 बादल्या टाकले ना. असली 2 पुती आणाय पाहिजे ना आहे का नाही. म्हणजे माल बी जरा फ्रेश राहते. दोघांच्या वाढल्या कमी कमी भरल्यात. नको आहे थोडे घ्या की. हा थोडे घ्या सीताफळ. नको तर नको. मला तरी उपास बरं झालं आईने ठेवलं होतं. आईला माहित पण नाही मी खाल्ले. आता लय गोड आहे. साखर आहे. भाऊ गाडी घेऊन आला होता. चल म्हणला घरी सोडवायला. मला म्हणलं तुला मोकळं सोडवण्यापेक्षा एखादी गोण घरी नेलेली बरं. सीताफळ खाल्ल्यावरती लगे पाणी पित नाही. आता सीताफळ खाऊन लय वेळ झाला होता. म्हणलं प्या पाणी आपला नाही तर पाण्या वाचूनच जीव जायचा आपला. थोडीच राहिली होती त्याच्यामुळे म्हणलं मी त्याला थांब जरा. सरी लागून त्या गुणीत माल पडला असता. आता ती मला राहिलेली सरी लावायला लागत. आता लगेच 2च सऱ्या राहिल्या होत्या. आपण गोण नाही आणली डबल. परत नाही आणली. मला काय आणायचंय. हा तशीच ठेव म्हणलं त्याला. अशी बघा ना कसली जाडी आहे. लय म्हणजे लय जाडी आहे. आगे मावळ का काय माहिती पण लय जाडी आहे. मी सहज बघितलं तर म्हणलं आईला लागा लयच मोठी. क्रमच केला असता मी. असंच वर घेतलं. लय पण नाही बक्क्याने घेतलं. ती तिथंच बसलेली जोरात वर घेतलं असते चावली असते. आगे माशी जाड असते का? लय जाड आहे. लय माशी मोठी ही. हे त्याला डंक बी कसला मागो मोठा आहे. पाणीच मागून घ्या हात धुवून त्याला जेवायला. पुढं ठीक आहे होय. मग थोडंच खावा मग. खरंच मीठ पाहिजे होतं थोडं आहे का नाही. नाही पाहिजे होतं तुला. चढी घ्यायची का तू? नाही सोडलं की राहू दे. परत घरी गेलो का. तुम्ही उपास धरा पाहिजे. खिचडी माझी बी खिचडी टिकाटली. लिंबू पिळ म्हणलं तर लिंबूच नाही. हे तर लिंबाचं झाड पुढं आहे पण काय लिंबू त्याला पुढे भाव काय करायचं आंब्या खाली. बाय बी खिचडी लय टिकाट. बरं का बादली. बादली भरून तेवढे शिल्लक राहिल्या. पावशेर शेंगा असते त्या. अर्धा किलो होय. रोडला झाले बाबा एकदाची वाल तोडून. लय काटाळ येतो वाल तोडायला. बाजार असला ना काही नाही वाटत पण बाजार नसल्यावर लय माज मोडतो. मन पण नाही लागत तोडू लागाय. गोड्यावर बसल्यावर बसाय. तुम्हाला आहे ना तुम्हाला
आपका इंतजार था. आणले लवकर पै आई आज लय लवकर आली. लवकरच आले आज. लवकर कोणी काय नाश्ता पाणी नाही केलेलं. आज कशी गेली आहे? 25 25 बाजार वाढायला लागलाय का आता? माय अख्खी 25 निघाली. अख्खा बाजार वाढायला लागलाय का? आज लय नव्हते. देव पावला. देव पावला असं बाजार असं गावले. देव बाजू आ 700-800 रुपये. मग काय बाजार गावल्यावर काय नाही वाटत. काय आहे? मशरूम. ती काय होतंय, ती चरबाट शेंगा असल्या ना ती वाढाय गेलं ना ती कातडही होतंय. आता चरबाट शेंगा झाल्यात माहिती का, दात्र्यासारख्या. 9 वाजता चंद्र उदय होता. गणपती पुढं दुर्वा ठेवली आणि आईने आरती घेतली. आरती झाल्यानंतर आईने तुळशीला पण आरती दिली आणि इकडे चंद्राला पण आरती दिली. पण इकडे काही चंद्राचा उवायचा पत्ताच नव्हता. चंद्र बी गारटलाय. गणपती बाप्पांचा आवडता फारसात ठेवला मोदक. आजच्याला आईने मोदक केलं होतं. मी पण गणपती बाप्पांच्या पाया पडलो. चुकलं मागलं काय असेल तर माफ करा. त्याला जेवायला केलंय मेथीची भाजी, मोदक, 2 मोदक दिल्यात आणि चपाती. जेवायला बसल्याआधी ताटाला पाणी ओवाळलं आणि नमस्कार केला. आमच्या घरात उपास सोडताना ना कोण कोणासोबत बोलत नाही. लागन तेवढं एकदाच घ्यायचं. जेवण झाल्यानंतर चंद्र उगवला. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.